नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र तयार करून दाखवणार आहे आणि महाराजांना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे. तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी मी महाराजांना ग्रीन कलरचे वस्त्र तयार करणार आहे आणि हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून महाराजांचा लुक कसा येतो हे तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग आपण आता वस्त्र शिवायला सुरुवात करूया. वस्त्र बनवायला आपण सुरुवात करूया. तर वस्त्र बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हिरव्या रंगाचे आज वस्त्र बनवणार आहे. म्हणजे हिरव्या रंगाचा कापड घेतलेला आहे, त्यापासून वस्त्र बनवणार आहे. तर बघा, अशा फुलांच्या डिझाईनचा आपला हिरव्या रंगाचा कापड आहे आणि त्याच मापाचा मी अस्तर सुद्धा हिरव्या रंगाचा कटिंग करून घेतलेला आहे. बघू शकता, अस्तर आणि कापड. आज आपण कंता टोपी बनवणार नाहीये, फक्त वस्त्र बनवणार आहे. पण एक वेगळी डिझाईन आपण ट्राय करणार आहे या वस्त्रावरती. तर त्यासाठी आपण हा ग्रीन कलरचा कापड आणि ग्रीन कलरचा अस्तर हे दोन्ही आपण सेम मापामध्ये कटिंग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ही गोल्डन कलरची आज छोटीवाली लेस वापरून मी वस्त्र बनवणार आहे. तर ही आज सिंपल अशी लेस वापरणार आहोत आपण. त्याच्यानंतर जे वस्त्राची डिझाईन बनवणार आहे त्याच्यामध्ये हे पॅच सुद्धा मी वापरणार आहे. आज सुंदर असे पॅच आहेत माझ्याकडे, वेल्वेट फिनिशिंग मध्ये पॅच आहे. तर ते सुद्धा आपण लावूया वस्त्राला आणि वस्त्र कसे दिसतात ते बघूया. बघू शकता, चौकोनी अशी सुंदर पॅच आहेत. तर हे सुद्धा आजच्या वस्त्रामध्ये आपण वापरायचे आहेत. आणि त्याच्यासाठी मी फॅब्रिक ग्लू सुद्धा घेतलेला आहे. तर ते पॅच चिकटवण्यासाठी फॅब्रिक ग्लूचा वापर आपण करणार आहोत. तर आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आज आपण डिझाईन कोणती करणार आहोत. तर ही बघा, ही अशी कॅनव्हासची पट्टी 2 इंचाची पट्टी घेतली मी आणि त्या पट्टीला मध्यभागी फोल्ड मारलं. तर बघा, अशा प्रकारे मध्यभागी फोल्ड मारलं. त्याच्यानंतर परत फोल्ड मारलं, असं 2 वेळा फोल्ड मारलं. नंतर तिसऱ्यांदा फोल्ड मारलं आणि त्याच्यानंतर चौथ्यांदा फोल्ड मारलं. चौथ्यांदा फोल्ड मारल्याच्या नंतर याला फक्त एक अशी शेपमध्ये मी गोल शेपमध्ये कटिंग करून घेतलंय, बस बाकी काहीच नाही. गोल असा शेप दिलाय आणि त्याच्यानंतर ही पट्टी ओपन झाल्याच्या नंतरला ही अशी आपली अर्ध्या फुलाची डिझाईन तयार झालेली आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि मी ही जी कॅनव्हासची जी पट्टी घेतलेली आहे तर ती आपली वस्त्राची जी लांबी आहे त्या लांबीनुसारच मी घेतलेली आहे. हे बघा, एका साईडला आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे, त्यासाठी मी घेतलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो मेन कापड आहे आपला, तो त्याची जी सरळ बाजू आहे ती अस्तरच्या दिशेने ठेवायची आपल्याला. बघा, ही खाली इकडे उलटी बाजू आहे, त्याची मागची बाजू आहे. त्यानंतर ही सरळ बाजू आहे, ही वाली सरळ बाजू आहे आणि त्या सरळ बाजूवरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे अस्तर ठेवून घ्यायचा. सरळ रेषेमध्ये मी अस्तर आणि कापड कटिंग करून घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा सरळ कापड ठेवलं आपण, त्याच्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवून घेतलं. हे बघा, अस्तरची किनार एकमेकांना प्रॉपरली जोडायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा जो कॅनव्हासवरती जी आपण डिझाईन करून घेतली आहे ती डिझाईन आहे बघा, अशा प्रकारे ठेवून घ्यायची. हे जे फुलांचे जे टोक आलेले आहेत ना ते बरोबर अस्तरच्या किनारीवरती आले पाहिजेत. हे बघा, अशा टाईपमध्ये ठेवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याला ह्या शेपमध्ये शिलाई मारायची आहे कपड्यावरती. कपडा, अस्तर आणि हा कॅनव्हास धरून आपल्याला हा जो शेप तयार झालाय ना, ह्या शेपवरती आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. एकच सिंगल शिलाई पहिल्यांदा मारून घ्यायची. तर मी आता काय करते, ह्याला असे शेपमध्ये शिलाई मारून घेते, पूर्ण खालपर्यंत शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते की मी शिलाई कशी मारली आहे आणि प्रॉपर व्यवस्थित शिलाई आली आहे की नाही. मी पण ही डिझाईन फर्स्ट टाइम या वस्त्रावरती ट्राय करते आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर मी आता शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते की व्यवस्थित शिलाई आली आहे का. तर मी दाखवते तुम्हाला. तर
तर बघू शकता आपली शिलाई मारून झालेली आहे. पूर्ण जसा शेप आहे त्याच्यावरून मी शिलाई मारली आणि मग राहिलेला जो बाजूचा कापड होता तो कटिंग करून घेतला. कटिंग करून घेतल्याच्या नंतर मध्ये मध्ये मी एक कट शिलाई मारली, छोटी छोटी शिलाई मारून घेतली. व्यवस्थित अशी आपली पूर्ण इथपर्यंत शिलाई मारून झालेली आहे बघा. आणि त्याच्यानंतर मी वरचा जो एक्स्ट्राचा कापड होता तो कटिंग करून घेतला. बस एवढंच केलं. त्याच्यानंतर आता आपण काय करूया, हा जो कापड आहे ना याला सरळ बाजूने फिरवून घेऊया आणि हे जे आपण शेप दिलाय ना त्या शेपला हे बघा असं सरळ करून घेऊया. अशा प्रकारे हा कॅनव्हासला आणि अस्तरला मागे टाकत टाकत शेप जो आहे तो शेप आपण काढून घेऊया. हे बघा अशा प्रकारे सुंदर असा शेप आपण तयार करायचा. त्याच्यानंतर मग त्याचे जे कोपरे आहेत ते आपण नंतर एखाद्या कैचीने किंवा आपल्याकडे स्क्रूड्रायव्हर असेल त्याच्याने आपण ते कोणे असतात ना ते सरळ करून घ्यायचे आणि त्याच्यावरून परत एक आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. हा जो शेप आपण घेतलाय ना त्या शेपवरून परत एक आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. थांबा आता मी हे सगळे पहिल्यांदा असे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की कसा शेप तयार झालाय आपला कपड्याचा. अशा प्रकारे तो आता दिसतोय, पूर्ण असं राऊंड राऊंड मध्ये असं दिसतोय. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यामध्ये जो कैची आता बघा मी ही छोटी वाली कैची घेतली आहे. ह्याला काय करायचंय, असं कोणी जे आहेत ना त्याचा जे आकार देऊन द्यायचं. हे बघा असं ते व्यवस्थित बाहेर आलेलं नसतं शिलाईमधून, त्याला असं कैचीने किंवा स्क्रूड्रायव्हरने जे काय असेल ना त्याने असं बाहेरच्या साईडने काढून घ्यायचं आणि तो शेप देऊन द्यायचा. असं अशा प्रकारे. तर आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा जो शेप तयार झालाय ना याच्यावरून पूर्ण आपल्याला शिलाई मारून द्यायची आहे. पूर्ण शेप वरून अशी शिलाई मारून द्यायची आणि त्याच्यानंतर ह्या ज्या 3 साईड राहिल्यात ना ह्या 3 साईडला आहे ना आपल्याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची. म्हणजे बाकीच्या वस्त्रांना आपण कसं फिनिशिंग येण्यासाठी डबल फोल्ड मारून शिलाई मारतो, जसं की हे बघा हा एक फोल्ड त्याच्यानंतर हा दुसरा फोल्ड, असं आपल्याला 3 बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हा जो आपला शेपवाली जी बाजू आहे त्याला शेप वरून एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता मी ह्याला बरोबर दाब शिलाई मारते आणि खालून त्याच्यानंतरला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घेते 3 साईडने आणि तुम्हाला दाखवते की त्याची फिनिशिंग कशी प्रॉपर आली आहे की नाही हे तुम्हाला मी दाखवते. बघा आपले वस्त्र तयार झाले. मागून पण त्याची फिनिशिंग बघू शकता, एकदम प्रॉपर अशी शिलाई मारलेली आहे. हे बघा व्यवस्थित असे आपले सगळे व्यवस्थित शिलाई मारून झालेली आहे 4ही बाजूने. आता आपल्याला लेस लावायची आहे. तर ही जी गोल्डन कलरची जी मी लेस घेतली आहे ती लेस अशी पूर्ण वस्त्राला आपल्याला लावून घ्यायची आहे. तर मी आता एकदम स्टार्ट टू एंड पर्यंत मी ही लेस लावून घेते, म्हणजे कुठेही गॅप न देता मी पूर्ण अशी शेप मध्ये हे बघा अशा प्रकारे फोल्ड मारून अशी मी लेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. म्हणजे लेस लावल्याच्या नंतर आपले वस्त्र तयार होतील. एकदम सिंपल असे वस्त्र आहेत. फक्त ही साईडने डिझाईन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नवीन असं नेहमी आपण चौकोनी वस्त्र बनवत असतो, तर आज काहीतरी एका साईडने वेगळी डिझाईन ट्राय करूया म्हणून मी डिझाईन ट्राय केली आहे. तर आता याला लेस लावल्याच्या नंतर फायनल आपले वस्त्र कसे तयार होतात हे आपण बघूया. तर मी आता शिलाई मारून घेते, म्हणजे लेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते की पूर्ण लेस लावून झाल्याच्या नंतर कसं वाटतंय ते. तर बघा वस्त्राला सुंदर अशी आपली लेस लावून तयार झालेली आहे. असा जो शेप आहे वस्त्राचा त्यानुसार मी लेस लावायचा प्रयत्न केलेला आहे.
आणि बघा एकदम बारीक बारीक अशी शिलाई मारून मारून मी ही लेस पूर्णतः वस्त्राला लावली आहे बघा, पूर्ण पुढपर्यंत. आणि इकडच्या ज्या 3 साईड आहेत त्याला प्लेन मध्ये लेस लावून घेतली आहे. तर बघा खूप सुंदर वाटतंय, एकदम सिंपल आहे पण एकदम सुंदर वाटतंय. तर आता आपण थोडासा याला अजून चांगला लुक येण्यासाठी हा जो मध्ये मध्ये शेप आहे ना तिथे हे पॅच लावूया. हे बघा असे मध्ये मध्ये पॅच लावून घ्यायचे. वेगवेगळे रंगाचे आहेत, एकाच रंगाचे नाही आहेत माझ्याकडे. तर मी आता मध्ये गुलाबी आहे, त्याच्यानंतर ऑरेंज कलर आहे आणि परत मध्ये थोडासा लाल कलर आहे. हे बघा अशा प्रकारे मी 2-3 कलर, एकतर ग्रीन वरती लाल, ऑरेंज, पिंक हे कलर चांगले वाटतील त्यामुळे मी हेच कलर घेते आणि त्यांना मधोमध लावते. हे बघा मध्ये मध्ये असे मी लावते, पॅचच्या मधोमध ते उभे असे करून लावते, म्हणजे ते थोडंसं अजून थोडंसं बघायला खूप सुंदर वाटतंय. तर मी हे पॅच आहे ना सगळे लावून घेते. तर बघा सुंदर असे आपले वस्त्र तयार झालेले आहेत. एक खूप छान वाटतायत आणि दिसायला काहीतरी वेगळं वाटतंय. आता एकदम सिंपल आणि एकदम आहे त्या पॅच पासून बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आज मी हिरव्या कलरचे वस्त्र बनवण्याचं कारण म्हणजे उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवारी महाराजांना मी हिरव्या कलरचे वस्त्र परिधान करावे असं मला वाटलं, त्यामुळे मी आज हिरवा कलर घेतलेला आहे वस्त्रासाठी. आणि नवीन वस्त्र तयार करायची, काहीतरी एक नवीन वेगळी डिझाईन ट्राय करायची आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा हेतू होता. आणि खरंच खूप छान झालेत वस्त्र तयार. तुम्हाला हे वस्त्र कसे वाटले तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला आवडले का? हे सिंपल आणि सोबर हे जे वस्त्र आहेत त्याची डिझाईन मी बनवण्याचा प्रयत्न केलाय, ते तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या वस्त्राबरोबर मी कंता टोपी महाराजांना नाही केली आहे, तर माझ्याकडे एक मल्टी कलर मध्ये फेटा आहे जो मी अक्कलकोटवरून महाराजांसाठी आणला होता. तर तो फेटा मी या वस्त्रावरती त्यांना परिधान करणार आहे. आणि त्या फेट्यानुसार त्याच्यामध्ये पण ग्रीन, ब्ल्यू, ऑरेंज कलर असं कॉम्बिनेशन मध्ये आहे. आणि मी बरोबर ह्या ग्रीन कलरवरती मल्टी कलर मध्ये पॅच लावलेले आहेत जेणेकरून ते मॅचिंग होऊन जाईल. तर मी उद्या तुम्हाला पूजा केल्यानंतर दाखवेन. व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला बघायला मिळेल की पूजेमध्ये हे वस्त्र महाराजांना कसे दिसतात आणि महाराजांचा लुक कसा येतोय हे तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. तर बघू शकता सुंदर असे वस्त्र महाराजांना मी परिधान केलेले आहेत आणि आजची पूजा सुद्धा खूप सुंदर झालेली आहे. खूप सुंदर असं लुक महाराजांचा येत आहे. बघा शुक्रवार आहे आज आणि शुक्रवारची छान अशी माझी पूजा झालेली आहे आणि वस्त्र वगैरे परिधान करून मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझी पूजा सुद्धा कशी वाटली तुम्हाला हे पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर वस्त्र आवडले असतील आणि ही व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन वस्त्रांसोबत भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.